क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा गेले 2 दिवस टेलिकास्ट केली जाते. एक दर्जेदार प्रक्षेपण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गेले 2 दिवस सातत्याने एक दर्जेदार कॅमेरामॅनचं वर्क सुद्धा पाहायला मिळतंय. अगदी क्लॅरिटी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु इथे आता मात्र सामना चालू होतोय. 2 बॅटर सुद्धा तयार सलामीला. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय रोशन कुमार उर्फ पिंड्या आणि त्याचबरोबर बिरजू भगत. दोन्हीही पंच ज्यांना आज नवी मुंबईमध्ये खूप डिमांड आहे. अंपायरच्या भूमिकेत सातत्याने त्यांना पाहतो. पहिला बॉल. ओ यावेळेला काय फटका सजवलाय. सरळ फेकून दिले. पहिल्या बॉलवर आक्रमण. षटकार. अगदी बिबडेन रडार मध्ये बॉल सरळ फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून 7 धावांसाठी. क्लास दर्जेदार फटका पाहायला मिळाला. खरं म्हणजे पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय. बोनकोटी संघाला माहित आहे रबाळे बेलापूर संघ हा आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली दर्जेदार खेळ दाखवलाय त्यांनी. आणि आतापर्यंतचा प्रवास जर पाहिला तर नक्कीच मागचा सामना जर पाहिला तर शेवटच्या क्षणामध्ये मॅच विन दिली होती. परंतु यावेळेला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईटचा इशारा. 1 धाव ऍड होईल. 7 या आकड्यावर धावसंख्या आपण पाहायला मिळते. पहिला 1 बॉलच झालेला आहे. त्यामुळं इथे नक्कीच बिबडेने जेव्हा पहिला षटकार येतो थोडासा दडपणात जरूर गोलंदाज जातो. आणि इथे फलंदाज आपण पाहतोय जितेश राऊत. हो यावेळेला सुद्धा फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर. वाईटचा इशारा. त्यामुळे 1 अजून धाव ऍड होईल. 8 या आकड्यावर धावसंख्या. स्वप्नील ठाकूर अष्टपैलू खेळाडू. यावेळेला सुद्धा फटका चांगला. स्ट्रेट टू फिल्डर बट ड्रॉप द कॅच. थोडासा वेगवान फटका होता त्यामुळे झेल घेताना थोडस मुश्किल जरूर झाली. परंतु बघता बघता बघा 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट केल्या गेल्या. म्हणजेच काय एक चांगलं रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांकडून. जितेश राऊत चांगली फलंदाजी करताना सध्या 10 धावा धावफलकावर. हा ट्रॅक बॉल उंची जास्त होती सोडून देण्यात आला. पंचांनी वॉर्निंग केलंय परंतु तदनंतर मात्र आपण पाहतोय विघ्नेश पाटील थोडस पंचांशी आर्ग्यू करताना. परंतु इथे पंच दोघेही शहानिशा एकमेकांसमोर करताना म्हणजेच हितगुच्छ करतायत. आणि त्यानंतर निर्णय जरूर येईल आमच्यापर्यंत. पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे. खरं म्हणजे हाफ ट्रॅक बॉल होता म्हणजे टप्प्याचा होता. उंची जास्त होती. अगदी प्रमाणापेक्षा जास्त उंची होती त्यामुळे वाईटचा इशारा दिलाय. 1 अतिरिक्त धाव. 11 या आकड्यावर धावसंख्या सध्या आपण पाहतोय बोनकोटी संघाची. यावेळेला पुन्हा तसाच बॉल आपण पाहतोय. यावेळेला नोचा इशारा दिलाय कारण पहिल्यांदा तुम्हाला वॉर्निंग केली होती. हाफ ट्रॅक बॉल म्हणजे जास्त बाउन्स जर टाकलात आणि त्यानंतर लेग पंच आपण पाहतोय बिरजू भगत यांनी पहिल्यांदा वॉर्निंग दिली होती. यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल असेल. खडे खडे मारण्याचा प्रयत्न. कोणतेही फुटवर्क नव्हतं. बॉल मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. अगदी तेज तर्रार सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉल. आणि ही गरज आहे. धावसंख्या आहे 11 या आकड्यावर. 12 या आकड्यावर. यानंतर पुन्हा एकदा वाईडचा इशारा. आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 5 चेंडू वाईड टाकलेले आहेत स्वप्नीलने. आणि तसं पाहायला गेलं संघाच्या दृष्टीने हे नक्कीच चांगलं नाहीये. परंतु यावेळेला ड्राईव्ह ऑन साईडला पाहतोय. डिपिंग विकेटला फिल्डर तैनात आहे. फील्ड करेपर्यंत 1च धाव. थोडस पावसाळी
सीझन आणि हे रबरी बॉलचं क्रिकेट आपण जर पाहिलं तर थोडंसं मुश्किल असते फिल्डिंग करताना, म्हणजे जे क्षेत्ररक्षण जे करतात त्यांना नक्कीच मी म्हणेन थोडं अडचण निर्माण होते, कारण पाय स्किट होतो, पूर्ण शरीराचा बॅलन्स केल्यानंतरच बॉलवर जावं लागतं किंवा बॉल पिक करावा लागतो. आणि तसंच आता आपण पाहिलं, बॅलन्स केलं स्वतःला, फील्ड केली, फेक करेपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट झाली, 13 धावा. हो, यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला स्वप्नीलच्या माध्यमातून. इथे बीट झालाय फलंदाज विघ्नेश. मात्र धावा 13-14 या आकड्यावर. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. खरं म्हणजे 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न जरूर असेल या संघाचा, अर्थातच बोनकोडी संघाचा, कारण तशी युवा रचना नक्कीच आखली असेल. बजेच ट्रॅजेडी डकआउट मधून रचूनच फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज आले असेल, परंतु या दरम्यान आपण पाहतोय वाईटचा इशारा, एक धाव ऍड होईल. एका धावेने 15 या आकड्यावर धावसंख्या. षटक लांबलेलं आहे, खूप भलं मोठं षटक या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. जवळजवळ 6 चेंडू हे वाईड, आणि शेवटचा हा चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा. तब्बल 21 धावा खर्च केल्यात स्वप्नीलने. महागड षटक, पहिलं षटक, परंतु खूप महागड. खरं म्हणजे 3 षटकांचा सामना आहे. आक्रमण करण्याचा बनसुबा घेऊन उतरलेले दोन्ही विघ्नेश आणि जितेश, ही 2 बोनकोडीची जी जोडी आहे, आणि खास करून जर आपण दोघांचाही विचार केला आणि त्यातल्या त्यात जास्त विचार आपण जर जितेश राऊतचा केला तर कित्येक वेळा कमाल करून दाखवले या खेळाडूने नवी मुंबईमध्ये. आणि आता सुद्धा आपण जर पाहिलं तर एक षटकार जरूर त्याच्या या बॅटमधून आलेला आहे. आणि विगिरीच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर दोघंही आता वेल सेटल आहेत या पहिल्या षटकामध्ये, कारण कुठेही चान्स दिला नाही. एक चान्स आला होता, उपलब्ध झाला होता, परंतु तिथे मात्र तयार नव्हता. शॉर्ट मिडला फिल्डर तैनात होता, परंतु त्याच्या हातातून तो झेल सुटला. आणि नंतर मात्र या सलामीच्या जोडीला फोडता आलेलं नाहीये. दुसरं षटक, बॉल हवेत आहे, परंतु बॉल जाईल डी क्षेत्रात, त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 22 या आकड्यावर. सध्या जितेश राऊतच्या बॅट मधून आपण पाहतोय एका धावेचा फटका. खरं म्हणजे बॉल हे रिटर्न आले पाहिजेत, कारण खूप कालपासून आम्हाला कित्येक बॉक्स फोडावे लागलेले आहेत. बावीस या आकड्यावर धावसंख्या सध्या आपण पाहतोय. हो, यावेळेला मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल. थोडा ओव्हरपिच जरूर होता, परंतु फुटवर्क नव्हतं, खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच बॅटवर प्रॉपर बॉल आला नाही आणि त्यामुळे मिस झाला, डॉट बॉल. हो, यावेळेला मात्र थांबत नाही, जितेशला थांबू शकत नाही. यावेळेला बरोबर रडार मध्ये बॉल, अगदी प्रॉपर टायमिंग झालं आणि फेकून दिलंय लॉंगनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार आल्यानंतर धावसंख्या तब्बल आता मात्र 28च्या घरात. 28 या आकड्यावर आपण धावसंख्या पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे, ज्याने साहिल दिवेकरने मागचा सामना अक्षरशः मी म्हणेन तोंडातला घास खेचला असं मी म्हणेन समोरच्या टीम मधचा. आणि तोच दिवेश
साहिलने मागचा सामना जिंकून दिला होता, परंतु यावेळेला मात्र दुसरे षटक हाताळताना आता मात्र स्वतः षटकार घाललाय, परंतु धावसंख्या 29 या आकड्यावर, परंतु कमाल केली होती मागच्या सामन्यामध्ये. वन हँड त्यांनी तो सामना जिंकून दिला होता. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना तो सामना खेचलाय. नक्कीच कमाल केली साहिलने, परंतु यावेळेला गोलंदाजी मार्कवर. ओ बॉल आपण पाहतोय सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये आणि धाव संख्या 29 या आकड्यावर पहिल्या विकेटचं पतन. जेडी बोनकोडे संघ आपण पाहतोय आक्रमकपणा त्यांनी अवलंबला होता. पहिल्या षटकापासून हेवी होण्याचा प्रयत्न केला, कारण पहिल्या बॉलवर षटकार लगावला होता. त्यानंतर मात्र थोडस बाग वळून पाहिलं नाही असे मी म्हणेन, परंतु आता साहिलने आपले जी क्षमता आहे ती दाखवली, आपल्याबद्दल जे टॅलेंट आहे ते दाखवलं. अगदी लो राहिला बॉल आणि अगदी वेगवान बॉल होता आणि सरळ स्टंपवर जाऊन आपटला, म्हणजेच काय यष्ट्यांचा वेध घेतला. पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या 29, दुसरं षटक मार्गस्थ असताना न्यू बॅटर सोनू वन डाऊन साठी. तीन चेंडूंमध्ये 6 वाईटचा इशारा, एका धावेची भर, त्यामुळे धावसंख्या आता किती 29 ना, तर आता 29 मात्र धावा झालेल्या आहेत. हो यावेळेला बॉल चांगला आहे उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर आणि वाईड यॉर्कर मी म्हणेल, आणि तोच उपयोग केलाय कारण थोडस कठीण जाते. जर तुमचं फुटवर्क नसेल तर तुमच्या बॅटवर बॉल येणार आहे आणि तसंच झालंय. यावेळेला सुद्धा खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला आणि बॉल लो राहिला, यष्ट्यांच्या मागे निघून जातोय. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल आल्यानंतर षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपुष्टात येते. धावसंख्या आहे 29 या आकड्यावर 29. लॉस ऑफ 1 विकेट आणि खरं म्हणजे पहिले विकेट जी गमावलेली आहे ते म्हणजेच डेंजर मॅन जितेश राऊत. बॉल घ्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29 या आकड्यावर जेडी बोनकोडे याचा संघ आपण पाहतोय. लफडा चषक 2026 हे रणसंग्राम रणधुमाळी आणि एक चांगलं आयोजन यतीन भालचंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, ज्यांची संकल्पनेतून ही स्पर्धा साकारलेली आहे. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय, क्लीन बोल्ड केलंय विघ्नेश पाटीलला. सलामीचे दोन्ही आपण पाहतोय जे दोन्ही बॅटर आहेत त्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. यावेळेला सिद्धेशी गोलंदाज आपण पाहतोय, पहिल्या बॉलवर विकेट मिळवून देतोय संघासाठी. आणि इथे काय झालंय तर 29 या आकड्यावर मात्र दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. पहिली विकेट 29 या आकड्यावरच गेली होती, जितेश राऊत आऊट झाला होता. त्यानंतर मात्र त्याच्या जोडीला आलेला सलामीला आलेला विघ्नेश पाटील सुद्धा आता मात्र तंबूत परतलाय. परंतु यावेळेला शत्रू म्हटलं तर आज वयाची 40 क्रॉस आहे, परंतु आज सुद्धा 30 दमा, तोच जोश अपेक्षा असेल शत्रूकडून सुद्धा. सध्या संघाला गरज आहे, कारण सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं तर 21 धावा होत्या, त्यानंतर मात्र ब्रेक लगावलाय. हो यावेळेला मात्र शत्रूच्या बॅट मधून मोठा फटका जाईल काय, होय गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले आणि हे सांगून टाकलंय समोरच्या संघाला.
58 वर्ष एज आहे आणि या एज मध्ये सुद्धा बघा काय फटकेबाजी, काय फटका, पहिला बॉल आणि फेकून दिला षटकारासाठी. धावसंख्या देऊन ठेवले सरळ 35 या आकड्यावर 35. पुन्हा एकदा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेर. पॉपिंग क्रीजचा क्रिकेटमध्ये ना वापर केला पाहिजे, तुमचे पाय हल्ले पाहिजेत. तुम्ही हल्लाल म्हणजेच तुम्ही बॉल पर्यंत जाल तेव्हा तुमच्या बॅटला बॉल लागेल. आणि आता हा रिझल्ट पाहायला मिळतो. यावेळेला बॉल सोडून दिलाय डाव्या इष्टीच्या बाहेर, परंतु शत्रूंनी पंचांकडे दाद मागितली होती वाईट साठी, परंतु मी विनंती करतोय नवसाथी दिवा विपक्ष नेरूळ 11 नेरूळ, आपण माझा आवाज ऐकत असाल तर कृपया आपण दोन्ही संघ नायक आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे टॉस करण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपली असेल नवसाथी दिवा विपक्ष नेरूळ 11 नेरूळ. आपण या लवकरात लवकर संघ नायक आपण आला असाल तर, कारण जशी ही इनिंग संपेल लगेचच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, अगदी बुंद्यामध्ये टाकलेला हा बॉल यष्टांच्या मागे जातो. डॉट बॉल. धावसंख्या आहे 36. मागच्या बॉलमध्ये एक डीच्या स्वरूपात धाव मिळाली होती, त्यामुळे 36 धावात सध्या धावफलकावर. आता मात्र या शेवटच्या षटकामधले एकच बॉल शिल्लक आहे. यावेळेला चांगला फटका, परंतु हवेत आहे, एलिव्हेशन मिळालं नाही, परंतु झेल सुद्धा सोडला जातोय. 2 धावा तर घेतल्या, तिसऱ्या धावेसाठी सुद्धा डिमांड झालंय, परंतु नाही. बॉल मात्र गोलंदाजाच्या दिशेने गेलाय, गोलंदाजाने पिक केला, स्टंपवर लावला, त्यानंतर मात्र धावची व्हावा लागतंय. तीन फलंदाज बाद आणि धावसंख्या आपण पाहतोय 38 आणि 39 धावांचं लक्ष सेट केलंय 3 षटकांमध्ये. तसं पाहायला गेलं तर मनुष्य पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या, परंतु त्यानंतर मात्र पूर्णतः मी म्हणेन खामोश केलं या दोन्ही गोलंदाजांनी. चला लवकरात लवकर विनंती असेल, कारण वारंवार आम्हाला आयोजक सांगतायत की सामना थोडासा फास्ट खेळा, कारण आपल्याकडे अजून सामने खूप आहेत आणि वेळ कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार ती विनंती करतोय. आमच्या विनंतीला तुम्ही मान द्याल हीच अपेक्षा. चला लवकरात लवकर या, अन्यथा एकच फ्रंट लाईन आहे ते आमच्या विकेटच्या मागे, तेवढ्या तुम्हाला पुरेसे होईल का? कारण काल आम्ही फ्रंट लाईन लावली होती ती, त्याच्यावर एक सामना झाला होता, परंतु आज मात्र आमच्याकडे सामने जास्त आहेत, त्यामुळे कृपया आम्हाला सहकार्य द्या. चला बोलकडे संघ लवकरात लवकर आपण मैदानाच्या आत यायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, त्यानंतर दुसरं षटक हाताळलं होतं साहिल देवेकर आणि त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर सिद्धेश आला, तिसरं षटक डेथ ओव्हर होतं आणि त्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. म्हणजेच काय, जर आपण तसं पाहायला गेलं तर या 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा खर्च केल्या या दोन्ही गोलंदाजाने. म्हणजे पहिलं षटक जे महागडं ठरलं होतं त्याची कुठेतरी मी म्हणेन जे संघाला धोका वाटत होता तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या दोन्ही गोलंदाजांनी केला आणि मी म्हणेन तो प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला. कारण आता मात्र 3 षटकांमध्ये 38 धावा कराव्या, 39 धावा कराव्याच्यात 38 धावा या धावफलकावर लगावलेल्या आहेत. तर शेवटच्या षटकामध्ये आमचे गुणलेखक करेक्शन करताय, 11 धावा नव्हत्या तर 9 धावा आल्या. तर अशा 38 धावा झाल्यात, 39 धावांचं लक्ष आहे. प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर, कारण मागच्या सामन्यामध्ये विघ्नेश सर आपण पाहिलं
3 चेंडूंमध्ये 16 धावा हव्या होत्या आणि काय मॅच फिरवली आणि त्याचं नक्कीच शिलेदार होता तो म्हणजे साहिल दिवेकर. आणि नो डाऊट, कारण 3 चेंडूंमध्ये 16 धावा थोडंसं अशक्य होतं, परंतु थोडीशी मी म्हणेन कुठेतरी गोलंदाजांनी सुद्धा गफलत केली, कारण 3 लागोपाठ त्यांनी वाईड सुद्धा टाकले, त्यामुळं 3 चेंडू 13 धावा असं समीकरण झालं. परंतु काय षटकार, 3 लागोपाठ षटकार खेचले साहिलने आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. तो संघ आता सुद्धा पाहूया. सध्या 39 धावांची जरूर आहे, परंतु 18 चेंडूंचा खेळ शिल्लक सुद्धा आहे, त्यामुळे 18 चेंडूंमध्ये 39 धावा करावायच्या आहेत आणि या धावा होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्कीच आपण पाहतोय. हे 2 फलंदाज सलामीला जाताना टॉस मी विनंती करतोय नवसाती दिवा विपक्ष नेरूळ 11 नेरूळ, कृपया नेक्स्ट मॅच साठी टॉस करण्यासाठी आपल्याला विनंती केली होती. पुन्हा एकदा विनंती करतोय सर, दोन्ही कर्णधार सर, आपण माझा आवाज ऐकत असाल तर कृपया या लवकरात लवकर ही मॅच संपायच्या अगोदर आपल्याला टॉस करायचा आहे. यतीनजी भोईर साहेब, आपण वारंवार त्यांना विनंती करतोय, परंतु अजून दोन्ही संघ उपलब्ध नाहीत टॉस करण्यासाठी, कारण ही मॅच आता 3 षटकांचा सामना आहे. नेरूळ 11 नेरूळचे संघनायक उपस्थित आहेत. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. परंतु नवसाती दिवा संघनायक अजून अवेलेबल झालेले नाहीयेत. तर येस, थँक्यू सो मच, त्यांचं सुद्धा आगमन होत आहे. स्वागत आहे कर्णधार आपलं आणि त्या संघाचं, दोन्ही संघाचं स्वागत आहे आणि दोन्ही संघांना पुढच्या सामन्यासाठी नक्कीच शुभेच्छा असतील. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंग्स कडे आपण वळतोय. काय घडतंय, काय बिघडते ते ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून मी समालोचक सूर्यकांत गमरे. पुन्हा एकदा पहिला बॉल हो, यावेळेला काय फटका, परंतु स्ट्रेट फिल्डरच्या सरळ हातामध्ये झेल टिपलाय आणि हिमांशू दळवी काय झेल टिपलाय, बॅलन्स स्वतःला केलं, कारण जर स्किड झाला असता तर बॉल पर्यंत पोहोचू शकला नसता. परंतु अशा या सरड्या मैदानामध्ये सुद्धा काय झेल टिपलाय आणि इथे पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतं. डेंजरमॅन अर्थातच बाद होणारा सिद्धू आपण पाहतोय. निराशा जरूर असेल, फटका चांगला होता. नेरूळ 11 नेरूळ संघ टॉस जिंकलेला आहे. लवकरात लवकर आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा आपण पाहतोय, पहिला धक्का प्रियदर्शनी बेलापूर संघाला आणि तो सुद्धा सिद्धू सारखा चांगला फलंदाज इथे मात्र मी म्हणेन आता गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. पहिल्या बॉलवर पहिली विकेट्स प्राप्त झाली. गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश चांगली गोलंदाजी करताना, कुठेतरी मी असं म्हणेन की जाळ्यात अडकवलं. थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केला, परंतु बरोबर थोडासा फिल्डर त्याच्या बाजूलाच हाजेल. ओ यावेळेला मात्र वळवलाय, बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा बघा, राईट साइडचा जो राईट हँड बॅट्समन होता त्यांनी बरोबर तसाच बॉल वळवला होता जो आता लेफ्ट हँड बॅट्समन खेळतोय आणि तोही सुद्धा तसाच बाद झालाय. सेम दिशा, सेम रिझल्ट. म्हणजेच काय, डीप स्क्वेअर लेगला एक राईट हँडेड बॅट्समन बाद झाला, त्यानंतर लेफ्ट हँडेड बॅट्समन अर्थातच बाद होणारा आपण पाहतोय साहिल दिवेकर. आणि कोण बाद झाला तर ज्याने मागच्या बॅच मध्ये सगळी सूत्र आपल्या हाती घेतली होती, आपल्या खांद्यावर सर्व जबाबदारी स्वीकारताना इथे मात्र बाद झालाय ऋषी म्हात्रे, नवीन फलंदाज. परंतु यावेळेला मात्र साहिलने थोडीशी निराशा केली. असं वाटलं होतं मागच्या सामन्याचा जो हिरो ठरला होता थोडा प्रतिकार जरूर करेल, परंतु तसं झालं नाही. यावेळेला 2 चांगले फलंदाज परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. हॅट्रिकचा चान्स विघ्नेशला. विघ्नेश पाटील काय गोलंदाजी करतोय. बोनकोळे संघाकडून खेळताना नेहमीच आपण पाहतो चांगले अष्टपैलू
धमक दाखवताना अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये एक षटकार जरूर लगावला होता, परंतु इथे हॅट्रिकचा चान्स मात्र गमावलेला आहे. इथे हॅट्रिकचा चान्स आला होता, परंतु सिंगल सुद्धा मुकम्मल केले. फलंदाज ऋषीने अकाउंट ओपन केले आपल्या संघाचं स्वतःचं. सध्या 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 39 धावा करावायच्या आहेत. खरं म्हणजे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न झाला होता सुरुवातीपासून, परंतु मी म्हणेन ते जाळ्यात बरोबर अडकले. यावेळेला सुद्धा बॉल वळवला ऑन साईडला, जिथे फिल्डर नाहीये, जिथे डीचं क्षेत्र आहे म्हणजेच घोषांचे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये हा बॉल. त्यामुळे एकच धाव मिळेल. एका धावेनंतर संघाची धावसंख्या आहे प्रियदर्शनी बेलापूरची 2 या आकड्यावर. आणि त्याच्यामध्ये 2 खंदे फलंदाज, 2 डेंजरमॅन ही परतीच्या प्रवासाला आपण पाहिलं स्वस्तात परतलेले आहेत. विघ्नेशचा पुढचा बॉल. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवर बॉल आला नाही, पायावर आदळलाय बॉल, कोणतीही धाव मिळत नाहीये. 3 चेंडू हे डॉट, 2 चेंडू मध्ये 1 धाव, म्हणजे 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. नफीतुली कंजूशी गोलंदाजी आणि त्याच्यामध्ये 2 मौल्यवान विकेट सुद्धा प्राप्त केल्यात विघ्नेश पाटीलने. काय गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, अगदी व्हेरिएशन आहे याच्या गोलंदाजीमध्ये, विविधता आहे याच्या गोलंदाजीमध्ये. कधी हाफ ट्रॅक बॉल टाकतो, कधी गोल्डन स्पॉटवर, तर कधी अगदी चेंज ऑफ पेस. यावेळेला कडक फटका पाहायला जरूर मिळाला, परंतु अगदी सरळ फिल्डरच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षण सुद्धा अगदी जसं विघ्नेश गोलंदाजी करतोय अगदी तसेच मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलंय. एका धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त 3. आता जिंकण्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर 2 षटकांमध्ये तब्बल 36 धावांची आवश्यकता. भलं मोठं लक्ष आहे. सुरुवातीला वाटलं होतं 39 धावांना प्रत्युत्तर देताना नक्कीच चांगला प्रतिकार करतील, प्रतिहल्ला होईल, परंतु तसं झालं नाही. लवकरात लवकरच 2 चांगले फलंदाज परतले आणि तिथूनच थोडीशी प्रियदर्शनी बेलापूर संघाची निराशा त्यांच्या डगआउटमध्ये त्यांच्या समर्थकाकडून पाहायला जरूर मिळत असेल. थोडीशी जरूर निराशा असतील, परंतु त्याच्यातून बाहेर काढायचं असेल तर आता मात्र साहिल आणि स्वप्नील आणि ऋषीला चांगला खेळ दाखवावा लागेल. परंतु इथे आहे दुसरे षटक हाताळण्यासाठी मोहन दीक्षित. हो, यावेळेला फुलटॉस बॉल, फायदा उठवता आला नाही. कधी कधी काय होतं, फुलटॉस बॉल कधी कधी आबाद करतो तर कधी कधी बर्बाद करतो. कारण इथे काय झालंय तर मी म्हणेन थोडीशी बॅट अगोदर फेरली आणि बॉल नंतर आला, घाई गेली असं वाटतंय. कारण बघा, तुमचं आय कॉर्डिनेशन चांगलं असेल तर मात्र नक्कीच हा फटका चांगला आला असता, चांगला पाहायला मिळाला असता, परंतु नजर तीक्ष्ण नव्हती. शेवटच्या क्षणामध्ये बॅट फिरवायला हवी होती, परंतु तसं झालं नाही. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवलंय ऑन साईडला आपण पाहतोय. फिल्डर तैनात आहे, प्रोटेक्शन दिलंय. 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्या. चांगली रनिंग द बिटवीन विकेट. डगआउट मधून नक्कीच या 2 धावेसाठी समर्थन दिलं जात आहे टाळ्यांच्या स्वरूपात. आणि धाव फलकावर आपण पाहतोय 6 या आकड्यावर, परंतु या धावा पुरेशा नाही आहेत. कारण सध्या जिंकण्यासाठी अजून 33 धावांची आवश्यकता आणि अजून येणारे 10 चेंडू फक्त शिल्लक, म्हणजे 10 चेंडूंमध्ये अजून 33 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल तर चांगला फटका चांगला पाहायला मिळाला, परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. एफर्ट जरूर दिला, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हातातून निसटला आणि झेल ड्रॉप झालाय. 1 धाव, एका धावेनंतर 7 या आकड्यावर धावसंख्या. परंतु मोहनची सध्या गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. प्रतिकार करायला जरूर प्रयत्न करतायत स्वप्नील आणि ऋषी, परंतु त्याला यश आलंच पाहिजे. प्रयत्नाशी परमेश्वर, आणि तसंच झालंय. तर प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला यश प्राप्त होईल. त्याचं फळ आपण पाहतोय. प्रयत्न करत होते, परंतु आता मात्र त्या प्रयत्नाला यश आलंय. षटकार पाहायला मिळाला 6 धावेनंतर. आता मात्र झेप घेतली धावसंख्येने 13 या आकड्यावर 13. परंतु हे षटकार थोडेसे लवकर यायला हवे होते. थोडस मी म्हणेन अजून 26 धावांची आवश्यकता आणि अजून 8 चेंडूंचा खेळ शिल्लक.
26-8 असं इक्वेशन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावा जिंकण्यासाठी हव्यात. कारण 13 धावा सध्या आतापर्यंत 10 चेंडूंची फेक झाले आणि त्या 10 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात त्या 13. मोहनचा हा बॉल काय फटका, कडक फटका पाहायला मिळाला, परंतु फिल्डर तैनात आहे बरोबर त्याच्या हातामध्ये. इथे 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या 15 या आकड्यावर. स्वप्नीलच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला, एक षटकार आणि आत्ताचा 2 धावेचा हा फटका. प्रयत्न करतोय सध्या 15 धावा जिंकण्यासाठी, अजून मात्र 24 धावांची आवश्यकता. 24-7 बॉल. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणून सर एक षटकार जर आला ना तर समीकरण थोडस जवळ येऊन टेपेल, कारण 6 चेंडू 18 राहतील, परंतु हा षटकार येणं महत्वाचं आहे. मोहन सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, एक षटकार वगळता मात्र उर्वरित चांगले चेंडू हाताळले. गोलंदाजी चांगली करतोय, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट बारा करताना यावेळेला आपण पाहतोय वाईडचा इशारा, म्हणजे एक धाव ऍड होईल. 16 या आकड्यावर धावसंख्या, 23 धावांची आवश्यकता, 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. मागच्या सामन्याचं समीकरण असंच होतं, 17 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता, परंतु षटकार आला आणि 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता राहिली. इथे मात्र तसं घडलं नाही, इथे क्लीन बोल्ड यशांचा वेध घेतलाय चेंडूने आणि परतावा लागतंय साहिलला, स्वप्नीलला. स्वप्नील बाद होतोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 16 या आकड्यावर, 23 धावांची आवश्यकता आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. नेरूळ 11 नेरूळ, आपला निर्णय अजून आमच्यापर्यंत आलेला नाहीये. आपण टॉस जिंकल्यानंतर कर्णधार सर आपल्याला विनंती आहे आमच्यापर्यंत जर आपण फिल्डिंग घेतली असेल तर आपण लवकरात लवकर फिल्डिंग साठी यायचंय. जशी मॅच संपेल आपण फिल्डिंग साठी तयार राहायचंय. आणि इथे आम्हाला सहकार्य करायचं आहे, कृपया विनंती आपल्याला सर्व टीम्सना आहे. वेळेच्या अभावी आम्हाला वारंवार आपल्याला थोडंसं आम्ही फास्ट खेळण्याची विनंती करतोय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज गिरीश गोलंदाजी मार्कवर, तिसरे षटक शेवटचं निर्वाणीचं या मॅच मधलं हे अंतिम षटक हाताळण्यासाठी गिरीश. न्यू बॅटर विनायक. हो, शॉर्ट अप लेन, बॉल पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु दिशा चुकीची. जिथे एकच धाव मिळू शकते त्या दिशेला हा फटका आणि एकेरी धावेने किंवा दुहेरी धावेने मात्र इथे तुमचा विजय तुम्हाला प्राप्त करता येणार नाहीये, कारण इथे तुम्हाला चौकार षटकार लागावेले पाहिजेत. शक्यतो पावसाळी सीझन आहे, षटकार मारला तर अतिशय फायदा होईल, कारण बॉल जर चिखलामध्ये गेला तर मात्र तिथे बॉल थांबतो, म्हणजे चौकार थोडं मुश्किल होतंय. यावेळेला मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर एक धाव ऍड होईल. आता 22 समीकरण आपण पाहतोय. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 22 टार्गेट असेल, म्हणजेच 22 धाबा येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. 21 पाहिजेत, माफ करा 21. एक वाईड होता. 21 धावा 5 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण. हो, यावेळेला मात्र अगदी प्रमाणापेक्षा बाहेर उंच बाउन्स मिळाला आणि 1+ म्हणजेच काय तर एक वाईड आणि एक बायच्या स्वरूपात धाव, अशा 2 धावा. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. विघ्नेश गिरीशला थोडंसं कानमंत्र देताना
अशा परिस्थितीमध्ये टिप्स देणं गरजेचं असतं गोलंदाजाला. यावेळेला गिरीश पुन्हा एकदा तयार. ओ शॉट ऑफ लाईन आणि पूल केलाय. पूल इज सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल. 6 रन, 6 धावा. काय फटका आणि अगदी मी म्हणेन हा परफेक्ट टायमावर हा षटकार आलाय. म्हणजेच काय, आता जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. 26 धावा 26 रन्स. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 विकेट्स जरूर गमावलेल्या आहेत प्रियदर्शनी बेलापूर. परंतु विघ्नेश सर, प्रियदर्शनी बेलापूर हा संघ ना हार मानायला तयार नाहीये. मागचा सामना सुद्धा पाहिला, या सामन्यामध्ये सुद्धा नक्कीच त्यांनी इथे रंगत आणले. आता 4 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. काय होईल आणि काय घडेल याकडे प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमी या नक्कीच मी म्हणेन या क्रिकेटच्या मोहात पडलेल्या आहेत. आणि हे क्रिकेटचं सौंदर्य आहे. कारण अशा जेव्हा मॅचेस होतात, अगदी बॉल टू बॉल जेव्हा मॅच म्हणजेच अगदी हृदयाचे ठोके वाढवणारे जे मॅच ज्या होतात त्या नक्कीच स्मरणात राहतात. इथे सुद्धा तसंच झालंय. मागची मॅच स्मरणात राहिली प्रियदर्शनी बेलापूरची. यावेळेला सुद्धा प्रियदर्शनी बेलापूरचा संघ आहे, त्यांचे जे खेळाडू आहेत ते शेवटच्या चेंडू पर्यंत हार मानायला तयार नाहीयेत. 4-13 असं समीकरण. सध्या 26 धावा झालेल्या आहेत. काय फलंदाजी, थोडासा बघा शॉर्ट बॉल मिळाला आणि ऋषीने षटकार लगावला. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गिरीश यावेळेला थोडासा दडपणात जरूर असेल, परंतु त्या दडपणात बाहेर काढायचं असेल तर डॉट बॉल आलाच पाहिजे. परंतु तसं होत नाही. इथे वाईड, सातत्याने वाईड टाकला जातोय. जो विजय डोळ्यासमोर दिसत होता त्याला कुठेतरी दूरवर टाकण्याचा प्रयत्न मी म्हणेन झालाय, तो म्हणजेच प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून. परंतु इथे मोलाचं सहकार्य प्रियदर्शनी बेलापूरला गिरीचं सुद्धा मिळतंय, कारण सातत्याने वाईट टाकतोय. परंतु इथे मात्र चांगलं कमबॅक केलंय. इथे बॉल चांगला आहे, डॉट बॉल, आणि ही गरज आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर अगदी लो राहिलेला बॉल यष्टांच्या मागे निघून गेला. डॉट बॉल आलाय. समीकरण आहे 3-12. 3 चेंडू आणि 12 धावा. हो, यावेळेला मात्र दिशा पुन्हा एकदा भरकटला आणि नो बॉलचा इशारा. म्हणजेच काय, फ्री हिटचा नक्कीच हा बॉल, फ्री हिटचा बॉल. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. 3-11. गोलंदाज नक्कीच थोडीशी चुकी करतोय आणि गिरीश, जो संघ आपला थोडासा असं वाटलं होतं कुठेतरी वर्चस्व गाजवतोय प्रियदर्शनी बेलापूर संघावर, परंतु इथे चुकी करतोय कोण तर गोलंदाज गिरीश. सातत्याने वाईड नोची फेक करतोय. 3-11. हो, यावेळेला चांगला बॉल इथे मात्र थांबून ठेवलंय. आता 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 2 लागोपाठ षटकार ची गरज असेल, कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजेच काय, आता कंपल्सरी 2 षटकार लगावलेच गेले पाहिजे. इथे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगतदार स्थितीत. हो, यावेळेला मात्र चांगला बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर फुल टॉस बॉल होता. त्याला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल मात्र अगदी अराउंड द कार्पेट सरळ लॉंगलला फिल्डर जो तैनात आहे फील्ड करतोय. कोणती धाव घेतली गेली नाहीये. आता मात्र 1 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 1 बॉल 11 धावा. यावेळेला मात्र गिरीश चांगली गोलंदाजी करतोय आणि चांगली गोलंदाजी केली या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये. म्हणजेच काय, या दडपणातनं स्वतःला बाहेर काढलं आणि संघाला सुद्धा बाहेर काढलंय. इथे विजयी ठरतोय तो म्हणजेच JD बोनकोडेचा संघ. विजयी संघाचं अभिनंदन. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. 9-7 दिवा विपक्ष नेरूळ 11 नेरूळ. आणि या मॅच साठी हो सर, या मॅच साठी आपण ऐकणार आहोत या मॅचची कहाणी मनोज पाटील सरांच्या जुबानी. मी सूर्यकांत गमरे आपली थोडा वेळ रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.
जेडी बोलकडे हा संघ सुपर 3 मध्ये यांनी मात्र प्रवेश केलेला आहे. नक्कीच अभिनंदन आहे या संघाचं. परंतु आवाजात बदल असेल अर्थातच नेक्स्ट मॅचची कहाणी अर्थातच मनोज सरांच्या जुबानी. थँक्यू सो मच. सन्माननीय प्रकाशजी मडवी सर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी यायचं